नमस्कार मित्रांनो, 21, 22, 23 आणि 24 या तारखेला तुमचं नशीब उजळणार आहे. नमस्कार मित्रांनो, तुमचं आमच्या चॅनलवर स्वागत आहे. आज आपण कुंभ राशीच्या लोकांसाठी मार्चमध्ये ज्या घटनांबद्दल बोलणार आहोत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. आकाशात दिसणारे काही तारे नाही तर तुमच्या जीवनावरील खोल परिणाम करणार आहे हे मी बोलते. आणि 21, 22, 23 आणि 24 मार्च या दिवशी अशा काही घटना घडणार आहेत त्यातून तुम्हाला तुमच्या जीवनाबद्दल घडताना काही दिसेल आणि तुम्हाला सतर्कही करत आहेत. कारण नुकताच चंद्रग्रहण झालेलं आहे. हे कुठलं साधं चंद्रग्रहण नाही तर हे ब्लड रेड मोड असणार आहे जे फक्त सोबत अनेक मोठे बदल घेऊन आलेलं आहे. या ग्रहांचा परिणाम सर्व 12 राशींवर होणार आहे आणि त्यातल्या त्यात कुंभ राशीच्या लोकांसाठी मी एक सूचित करते की तुम्ही या चंद्रग्रहणानंतर तुमच्या जीवनावर काय परिणाम होणार आहे त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. कारण या ग्रहानंतर कुंभ राशींच्या जीवनात अशी काही घटना घडणार आहे त्यांपासून ते अधिक दूर पळू शकत नाही. त्या घटना त्यांच्याबद्दल आयुष्यातला एक नवीन दिशा देणार आहे. 14 मार्च भारतीय वेळेनुसार पहाटे चंद्रग्रहण समाप्त झालं आहे. चंद्रग्रहणानंतर कुंभ राशीचे जीवन पुढील मोठ्या घटना काही घडणार आहेत आणि त्या कोणत्या आहेत हे आता आपण पाहणार आहोत. नंबर 1 म्हणजे ती आहे आर्थिक स्थितीतील सुधारणा. होय मित्रांनो, या चंद्रग्रहणानंतर कुंभ राशीच्या लोकांमध्ये आर्थिक म्हणजे सकारात्मक बदल झालेला दिसणार आहे. त्यांची आर्थिक प्रगती ही चांगली दिसलेली असेल चांगल्या प्रकारे. तसेच त्यांना अचानक धनलाभसुद्धा होऊ शकतो. जे जुने गुंतवणूक व नवीन उत्पन्न यातून त्यांना धनलाभसुद्धा होऊ शकतो. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, पैशाचा योग्य वापर करा. गडबडीत घेतलेले आर्थिक निर्णय तुम्हाला नुकसानात टाकू शकतात. त्यामुळे तुम्ही विचारपूर्वक पावले उचला. होय मित्रांनो, आता बघूया नंबर 2. करिअरमध्ये फार मोठा बदल कुंभ राशीच्या लोकांना दिसणार आहे. या ग्रहणानंतर तुमच्या करिअरमध्ये भविष्यात असा एक मोठा बदल घडणार आहे. तुमच्या करिअरमधून नोकरी करत असाल किंवा सरकारी नोकरी असो या खाजगी असो किंवा वर्षभर प्रमोशनची वाट पाहत असाल किंवा इम्प्लिमेंटची वाट पाहत असाल तर तुम्हाला ते आता मिळण्याची शक्यतासुद्धा आहे. होय मित्रांनो, पण लक्षात ठेवा, हा बदल सहज होणार नाही. तुम्हाला तुमच्या कष्टावर श्रमावर विश्वास ठेवावा लागेल. कठोर मेहनतसुद्धा तुम्हाला करावी लागेल. तर तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होईल. नातेसंबंधांमध्ये बदल होणार आहे. कौटुंबिक नात्यामध्ये बरीच सुधारणा होण्यास मदत होईल. जर तुमच्या कुटुंबात बऱ्याच काळापासून ताणतणाव असेल तर तो संपुष्टात येईल. तसेच तुम्ही तुमचे नातेवाईकांनी घरातील सदस्यांसोबत संबंध पूर्वीपेक्षा अधिक गोड आणि मजबूत करणार आहात. हे ग्रहण तुमच्या आयुष्यात एक आनंदाची शांतता व कुटुंबियांसोबत घालवलेल्या हसरे क्षण घेऊन येणार आहे. तसेच वधूवर विवाहासाठी इच्छुक आहेत त्यांचे सुद्धा नातेसंबंध जुळण्यास मदत होईल. ज्यामुळे जर एखादी स्थळ चालून आलं असेल तर चंद्रग्रहणानंतर तुम्ही ते बघण्यास काही हरकत नाही. आरोग्य आणि तुम्ही तसेच बऱ्याच दिवसांपासून तुमच्या कुटुंबातील व्यक्ती बरेच दिवसांपासून आरोग्याशी संबंधित समस्यांपासून त्रस्त असाल तर तुम्हाला या सर्व त्रासांपासून मुक्ती मिळेल. चंद्रग्रहणानंतर संपल्यानंतर पुढील 8 दिवसाच्या आत तुम्हाला ऊर्जा व शारीरिक दृष्ट्या सुदृढ वाढेल. पण लक्षात ठेवा, आरोग्याची काळजी घ्या, संतुलन आहार घ्या, नेहमी व्यायाम करा, उन्हापासून स्वतःचं संरक्षण करा. जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केलं तर तुम्हाला लहान लहान गोष्टींकडे तुमच्या काळजी वाटू लागेल. मी ज्या वरील घटना तुम्हाला सांगितल्या आहेत ते तुमच्या आरोग्याविषयी असो, नातेसंबंधांविषयी असो किंवा आर्थिक संबंधांविषयी असो, मुलांकडे बदल होण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे येणारे पुढील 8 दिवस या मार्चमध्ये आपले भविष्य आजमावून पहा. कारण ग्रहांचा प्रभाव आपल्या राशींवर असतो पण आपली मेहनत आणि सकारात्मक विचारसरणी आपल्याला यश देऊ शकते. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आमच्या सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो मित्रांनो,
तुम्ही जर का हा व्हिडिओ कुंभ राशीच्या लोकांना शेअर करायला अजिबात विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. धन्यवाद मित्रांनो.